गावठी पिस्तूल घेऊन फिरणाऱ्या दोघांना विजापूर नाका पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने अटक केली आहे। बेकायदेशीरपणे गावठी पिस्तूल व जिवंत काडतुसे जवळ बाळगणाऱ्या एका आईस्क्रीम विक्रेत्यासह दोघांना विजापूर नाका पोलिसांनी अटक केली आहे। त्याच्याकडून देशी बनावटीचे एक गावठी पिस्तूल, 5 जिवंत काडतुसे, 2 मोबाईल आणि 1 मोटारसायकल असा एकूण 1,36,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याची माहिती सहाय्यक पोलीस आयुक्त विजयालक्ष्मी कुर्री व वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुहास चव्हाण यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली। विजापूर नाका पोलीस ठाण्याचे गुन्हे प्रकटीकरण पथक प्रमुख शीतलकुमार गायकवाड व त्यांच्या पथकाला विजापूर ते सोलापूर मार्गावर एका मोटारसायकलवरून एक इसम गावठी पिस्तूल व जिवंत काडतुसे घेऊन फिरत असल्याची माहिती मिळाली। या माहितीच्या आधारे दिनांक 19 ऑगस्ट रोजी पहाटे सुमारे 2:30 वाजता आरोपी मंजुनाथ शांतप्पा निरणशेट्टी वय 39 राहणार इंडी विजापूर कर्नाटक याला ताब्यात घेतले आहे। त्याच्याजवळ एक देशी बनावटीचे लोखंडी बॉडी असलेले गावठी पिस्तूल, 5 जिवंत काडतुसे, 2 मोबाईल व मोटारसायकल मिळाली आहे। 2:26 या संशयित इसमास ताब्यात घेतले। इसम नावे मंजुनाथ शांतप्पा निरणशेट्टी वय 39, व्यवसाय खाजगी नोकरी आहे, राहणार मुक्काम शांतेश्वर गल्ली इंडी ग्रामीण तालुका इंडी जिल्हा विजापूर राज्य कर्नाटक यास जलशुद्धीकरण केंद्र नवी विजापूर नाका सोलापूर येथे ताब्यात घेऊन अंगझडती घेतली असता त्याच्या ताब्यातून एक देशी बनावटी लोखंडी बॉडी असलेली गावठी पिस्तूल, 7 जिवंत काडतुसे आणि 2 मोबाईल व 1 मोटारसायकल असा एकूण 1,36,000 अशा मुद्देमाल मिळून आल्याने त्यास गावठी पिस्तूल बाळगल्याच्या परवान्याबाबत विचारणा केली असता त्याच्याकडे शस्त्र बाळगण्याचा कोणताही परवानगी नसल्याचे निष्पन्न झाले। त्यावरून आम्ही विजापूर नाका पोलीस स्टेशन या ठिकाणी गुन्हा रजिस्टर क्रमांक 455/2026 भारतीय हत्यार कायदा कलम 325 प्रमाणे गुन्हा दाखल करून त्याला अटक करून सखोल चौकशी केली। चौकशीच्या दरम्यान आणखीन याच्यामध्ये त्याला शस्त्र पुरवणारे कोण इसम आहेत का या बाबतीत आम्ही चौकशी केल्यानंतर पोलीस कोठडीमध्ये तर त्याने त्याचे मित्र इंडी येथे राहणारा घनश्याम दलिचंद जाट यांच्याकडून घेतलेले असल्याचे तपासामध्ये आम्हाला सांगितल्यामुळे आम्ही तो वय वर्ष 27, व्यवसाय आईस्क्रीम विक्री आणि कायम राहणार आहे सातालिया भिलवाड राज्य राजस्थान। सध्या तो बिरप्पा नगर तांब्याच्या घरी भाड्याने राहतो, जिल्हा विजापूर राज्य कर्नाटक या ठिकाणी राहतो असं आमचं निष्पन्न झाल्यानंतर आम्ही त्या ठिकाणी जाऊन त्याही आरोपीला या गुन्ह्यात अटक करून अशा प्रकारे या गुन्ह्याची कामगिरीमध्ये 2 गुन्ह्यामधले अटक आरोपी आणि एक गावठी पिस्तूल, 5 जिवंत काडतुसे असे जप्त करून गुन्ह्याची एक चांगल्या पद्धतीने हा गुन्हा उघडकीस आणलेला आहे। ही कारवाई पोलीस आयुक्त एम राजकुमार, पोलीस उपायुक्त प्रीतम यावलकर, सहाय्यक पोलीस आयुक्त विजयालक्ष्मी कुर्री, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुहास चव्हाण, पोलीस निरीक्षक सुशांत वराळे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शीतलकुमार गायकवाड, अप्पासाहेब पवार, सचिन हार, अजय परदेशी, लक्ष्मीकांत फुटाणे, शंकर भिसे, गणेश शिर्के, संतोष माने, स्वप्नील जाधव, राजू पवार, समाधान मारकड, अमृत सुरवसे, राहुल विटकर, शाबोद्दीन आबादीराजे, संतोष चानकोटी, रमेश कोरसेगाव, श्रीरंग काशीद, भागवत शिंदे यांनी केली आहे।